मंत्रिपद न मिळालेले सुधीर मुनगंटीवार संधी मिळेल तेव्हा एकतर खदखद व्यक्त करतात किंवा टोमणा तरी मारतात। याचा प्रत्यय नाशिकमधल्या व्याख्यानमालेतही आला। व्याख्यानमालेत येणाऱ्याचं प्रमोशन होतं असा संवाद आयोजक आणि मुनगंटीवारांमध्ये झाला होता आणि त्याचा संदर्भ होता गेल्या व्याख्यानमालेतल्या फडणवीसांच्या उपस्थितीचा। त्या संवादावर बोट ठेवताना सुधीर मुनगंटीवारांनी केलेलं वक्तव्य भाजप श्रेष्ठींना कितपत पटेल कुणास ठाऊक, कारण प्रमोशन होण्यासाठी सरकार टिकलं पाहिजे असं वक्तव्य मुनगंटीवारांनी केलंय। तसंच या व्याख्यानमालेत काँग्रेसचे प्रणिती शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे अरविंद सावंत देखील मार्गदर्शन करणार आहेत। या दोघांचं प्रमोशन होण्यासाठी सरकारमध्ये बदल होणं गरजेचं आहे याची देखील मुनगंटीवारांनी आठवण करून दिली। आता मुनगंटीवारांच्या मुखी सरकार बदलाची भाषा येऊ लागल्यानं चर्चांना उधाण आलंय। जेव्हा श्री सुरानाजी असं म्हणाले की जो या व्याख्यान मागेगा येतो त्याचं प्रमोशन होतं, पण दडपण तर निघालं, पण शंका राहिली। शंका यासाठी राहिली की प्रमोशन व्हायचं असेल तर सरकार कायम राहिलं पाहिजे आणि माझं सरकार कायम राहिलं पाहिजे। हे जेवढं खरं आहे तेवढेच उद्याच्या वक्त्याचं आणि परवाच्या वक्त्याचं नाव बघितल्यावर भीती निर्माण झाली की जर मला प्रमोशन व्हायचं तर मला सरकार कायम ठेवावं लागेल आणि जो जो येतो त्याला प्रमोशन द्यायचं असेल तर या दोघांना पक्षात घ्यावं लागेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।